कादंबरी रुजवण भाग 4 लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. देवादेव सकाळी आईसाहेबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. आदिराज ऑफिसला निघून गेला. देवादेवने मेसेज करून मिलिंदांना तसं कळवलं. डॉक्टरांनी चेकिंग वगैरे केलं. सगळे रिपोर्ट्स पाहिले. मग ते म्हणाले, हे बघा सर, लवकरात लवकर ऑपरेशन करून घेतलं तर त्यांना तेवढा त्रास होणार नाही. आत्ताच बघा ना, त्या केवढ्या धापा टाकतायत त्या. श्वास घ्यायला सुद्धा त्यांना त्रास होतोय. आणि ऑपरेशन सुद्धा फार कठीण नाही. आपण लवकरात लवकर करून घेऊया. डॉक्टर असं म्हणताच देव चटकन म्हणाला, डॉक्टर तुम्ही म्हणाल तसं अगदी या आठवड्यात सुद्धा आपण ऑपरेशन करून घेऊ शकतो. तब्येतीच्या बाबतीत अजिबातच हयगय नकोय मला. बरं, मग या सोमवारी करूया. शनिवारी ॲडमिट व्हावं लागेल. डॉक्टर म्हणाले, चालेल डॉक्टर. देव असं म्हणताच आईसाहेब म्हणाल्या, मला नाही चालणार. देव आणि डॉक्टर आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. का आईसाहेब, का नाही चालणार तुम्हाला? देवने जरा रागाने आणि काळजीनेच विचारलं. पण देवच्या प्रश्नाला उत्तर न देता आईसाहेब डॉक्टरांकडे पाहून म्हणाल्या, अहो डॉक्टर, आमच्या घरात एक लग्न कार्य आहे. पुढच्या आठवड्यात माझ्या मोठ्या मुलाचा साखरपुडा आहे. ऑपरेशन त्याच्यानंतरच होईल. डॉक्टर पण पाहतच राहिले. आणि हे कधी ठरलं आईसाहेब? देवने आश्चर्याने आईसाहेबांना विचारलं. हे काय आत्ताच? ऑपरेशनचा विषय काढला तेव्हाच. सहजपणे आईसाहेब बोलून गेल्या. देवने डोक्याला हात लावून घेतला. हे काय नाटक आहे? आधी ऑपरेशन, लग्नाचं साखरपुड्याचं नंतर पाहू आपण. तो रागारागाने म्हणाला, साखरपुड्याशिवाय ऑपरेशन व्हायचं नाही डॉक्टर. ऑपरेशन सध्या फार सिरियस नाही, पण वेळ काढला तर माझी तब्येत सिरियस होऊ शकते की नाही, समजावा याला. आईसाहेब असं म्हणताच देवला खूप राग आला. पण डॉक्टरांसमोर काय बोलणार? ठीक आहे डॉक्टर, मी तुम्हाला लवकरात लवकर डेट कळवतो. डॉक्टर हसले. अहो, त्या म्हणतायत तर साखरपुडा लवकरात लवकर करून घ्या ना, म्हणजे मग त्याही आनंदाने ऑपरेशनला तयार होतील. देवनी डॉक्टरांकडे पण रागाने पाहिलं. ही सगळी मंडळी आईसाहेबांच्याच पार्टीतली आहेत. गाडीत बसल्या बसल्या देवच्या तोंडचा पट्टा चालू झाला. कोणत्याही गोष्टीचा संबंध तुम्ही कुठेही जोडता. आता हे साखरपुड्याचं मध्येच कुठे काढलं? अहो, अजून मुलगी पाहिलेली नाही. कोणतं स्थळ आहे ते धड माहीत नाही. आणि तुम्ही थेट साखरपुड्यापर्यंत पोहोचलात. काय अर्थ आहे याला? देव म्हणाला. पण वेळ कोण काढतोय देव? मी तर म्हणते आत्ता जाऊन मुलगी पाहून येऊ. जाऊया का? आईसाहेब असं म्हणताच देव थोडा शांत झाला. सार्वजनिक मंडळातले गणपती पाहायला जावेत इतक्या सहजपणे बोलताय तुम्ही? अहो, मला माझ्या मनाची तयारी करायला वेळ द्याल की नाही तुम्ही? रागारागानेच त्याने विचारलं. मग 28 वर्ष काय करत होतास तू? आईसाहेबांनी सुद्धा रागानेच विचारलं. आईसाहेब, लग्नाची तयारी लहानपणापासूनच करायला हवी होती की काय मी? देव म्हणाला. मग मात्र आईसाहेब थोड्या वरमल्या. तसं नाही, अगदी लहानपणी नाही रे, पण गेली 4-5 वर्ष तरी करू शकला असतास ना तू मनाची तयारी. हे बघ, आता मी तुला एकही क्षण देणार नाही. मला माहिती आहे, एव्हाना मिलिंदांकडून तू सगळं काढून घेतलं असणार. तेव्हा आम्ही पुढच्या गोष्टी त्यांच्याशी ठरवू, मग तेच तुला कळवतील काय कळवायचं आहे ते. आणि आता उगीच आम्हाला रागवायला, ओरडायला, चिडायला लावू नकोस रे. आमची तब्येत नरम गरम आहे, माहिती आहे ना तुला. इमोशनल ब्लॅकमेल करत आईसाहेब म्हणाल्या. तसं मग तो शांत झाला. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. उगीच या गोष्टींमध्ये जास्त एक्सायटेड होऊ नका. मिलिंदाला तर मी पाहणारच आहे. असं म्हणत देवने आधी आईसाहेबांना घरी सोडलं आणि मग गाडी थेट ऑफिसमध्ये नेली. घाईघाईनेच तो मिलिंदांच्या केबिनमध्ये शिरला. अरे, आलास तू देव? मिलिंदांनी विचारलं. मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी मिलिंदा. समोरची खुर्ची पुढे ओढत देव जरा रागानेच बसला. ते आपल्या वर्करच्या संबंधित ना, बोलूया की, मिलिंदा म्हणाले. त्यांच्या संबंधित नाहीये. अच्छा, ते पवार रिटायर्ड होत आहेत त्यांच्या संबंधित का? मिलिंदाने पुन्हा विचारलं. तू जरा गप्प बसून मला बोलू देशील का? देव रागावला होता. तसे मग मिलिंदा शांत झाली. ग्लासमधलं पाणी पुढे केलं. राग ऑफिसचा आहे की पर्सनल? त्यांनी विचारलं. हे बघ, मुलगी पाहायचं, माझं लग्न ठरवायचं, हे सगळं कारस्थान तूच घडवून आणतोयस ना? खरं सांग,
देवने विचारलं. अच्छा, असं झालं तर. देव, पुन्हा पुन्हा तू गोल गोल फिरवून तेच तेच काय बोलतोस रे? मला सांग, मी लग्न करणार नाही असं तू तुझ्या आईसाहेबांना स्पष्टपणे ठणकावून सांगू शकतोस का? त्यांच्या प्रश्नावर देव थोडा गंभीरच झाला. नाही सांगू शकत ना? म्हणजे इच्छेने किंवा अनिच्छेने तुला लग्नाला उभं राहायचं तर आहेच. अरे मग थोडं पॉझिटिव्हली घे ना. आईसाहेब म्हणतायत तसं वैदेहीला भेटून घे. कधी भेटूया सांग? उद्या येतोस आमच्याकडे की मीच तिला घेऊन येऊ तिथे? बरं, एक कामच करूया. या शनिवारी ना आमच्या दादा आणि वहिनीच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आम्ही छोटीशी पूजा पण ठेवली आहे. मी तुम्हा सगळ्यांना आमंत्रण देणारच आहे. पूजेला आमच्याकडे जेवायलाच या. म्हणजे एकमेकांशी भेट पण होईल आणि तुझी ही चिडचिड, राग, त्रागा थोडा कमी पण होईल. मिलिंदा म्हणाली. तो कसा काय? देवने रागानेच विचारलं. अरे, आमची वैदेही म्हणजे शांत थंड सरबत आहे. कोणत्याही माथे फिरूने त्या सरबताकडे नुसतं पाहिलं तरी त्याचं डोकं शांत होतं. मिलिंदा म्हणाली. मिलिंदा, माथे फिरू म्हणतोयस मला? रागानेच देवने विचारलं. तुला नाही रे, इन जनरलच सांगतोय मी. हल्ली सगळ्यांनीच नको नको ती विशेषणं देऊन ठेवली आहेत मला. कुविख्यात गुंड काय, माथे फिरू काय? देव भडकला. शांत 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 देव. बरं मला सांग, आईसाहेबांचे रिपोर्ट काय म्हणतायत? डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले लवकरात लवकर ऑपरेशन करून घ्या. पण यांचं काय भलतंच आहे. का ऑपरेशन करायचं नाही असं म्हणतायत त्या? मिलिंदाने काळजीने विचारलं. साखरपुडा आधी करायचं नाही असं म्हणतायत. साखरपुडा? कुणाचा? मिलिंदाने जरा आश्चर्याने विचारलं. अरे माझा आणि कुणाचा? ते ऐकून मिलिंदाला हसू आलं. म्हणजे त्यांनी ठरवलं सुद्धा? भारी आहेत वहिनीसाहेब. मिलिंदा हसला. देव अजूनही चिडलेलाच होता. मग मिलिंदाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. एवढी चिडचिड कशाला देव? ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याला हसून सामोरं जा ना. अरे, वैदेही खरंच खूप चांगली मुलगी आहे. तू तिच्याशीच लग्न कर असं नाही म्हणणार मी. पण खरंच सांगतो, फार गोड मुलगी आहे रे. ती तुझ्या आयुष्यात आली ना तर तुला तुझ्या संसाराची, आईसाहेबांची, अगदी तुझी स्वतःची सुद्धा काळजी उरणार नाही. पोर तशी अल्लड आहे, पण प्रेमळ, जीवाला जीव देणारी आहे. मिलिंदा असं म्हणाले तसा देव थोडा शांत झाला. बरं मिलिंदा, फोटो बिटो आहे का रे तुझ्याकडे तिचा? तिरप्या नजरेने त्याने विचारलं. तसं मिलिंदाला थोडं हसू आलं. अरे होते, पण मोबाईल फॉर्मॅट झाला तेव्हा सगळे फॅमिली फोटो उडून गेले. आणि काळजी काय करतोस मित्रा? फोटोत काय पाहायचं? प्रत्यक्षात पहा ना. शनिवारपर्यंत वाट पाहावत नसेल तर आज संध्याकाळी ये, भेट घालून देतो तुझी. हसत हसत मिलिंदा म्हणाले. नको नको, एवढा काही उतावळा नाही आम्ही. शनिवारीच भेटूया, तो म्हणाला. कॉलेजमध्ये वैदेही आरोहीची वाट पाहतच होती. आरोहीला सुद्धा नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायची उत्सुकता होतीच. लेक्चर झाल्या झाल्या दोघी कॅन्टीनमध्ये पळाल्या. अगं आरोही, खूप महत्वाची गोष्ट सांगायची होती तुला. डोळे मोठे करत वैदेही म्हणाली. का? काय झालं? आरोहीने विचारलं. अगं त्या मवाली मुलाबद्दल तू काल सांगितलंस ना, तो चौकशी करत करत आला होता माझ्याकडे. तू म्हणाली ना अगदी तसाच आहे. काळा सावळा, चेहरा ताणलेला, कपाळावर आठ्या आणि हो, गॉगल सुद्धा घातलेला. अगदी हँडसम गुंडच वाटत होता तो. वैदेही वर्णन करत होती. आरोहीचे मात्र हातपाय लटपटू लागले होते. म्हणजे देवदादा हिला भेटला होता. मग तू काय म्हणालीस त्याला? आरोहीने विचारलं. मी म्हटलं, आरोहीचा भाऊ खूप डेंजर आहे. गुंड आहे तो, गुंड. बहिणीला त्रास देणाऱ्या मुलाचे हातपाय मोडून ठेवेल म्हणून. बरोबर केलं ना मी? तिने विचारलं. आरोहीने डोक्याला हात लावला. आता तू टेन्शन नको घेऊस हा. चांगलंच घाबरवलंय मी त्याला. आता तो अजिबात तुझ्या मागे पडणार नाही. वैदेही म्हणाली. आरोहीला वाटलं तिला सांगावं. अगं बाई, तो गुंड नव्हता, माझा भाऊ होता. पण सांगितल्या मग वैदेहीने विचारलं असतं की मग तुझा भाऊ कॉलेजला येणार आहे हे तुला माहीत नव्हतं का? आणि तू ज्याच्याबरोबर गेलीस तो कोण होता? एक खोटं बोललं की दुसरं बोलावं लागतं. दुसरं लपवण्यासाठी तिसरं. खोट्यांच्या या साखळीत आरोही अडकत चालली होती. बरं केलंस. हां, अगदी चांगलं केलंस. कल्याणच करून ठेवलंस माझं. वैदेहीने मग स्वतःचीच पाठ थोपटून घेतली.
मला सांग आता प्रोजेक्टचं कसं करूया? विषय बदलत आरोहीने विचारलं. मी तर सुरू केलंय. मी काय म्हणते, रोज थोडा वेळ लायब्ररीत बसावं लागेल, नाहीतर तू माझ्या घरीच येतेस का? म्हणजे मग आपल्याला तिथेच बसून डिस्कस करता येईल. वैदेही म्हणाली. आरोहीला गंमतच वाटली. काय हरकत आहे हिच्या घरी जायला? प्रोजेक्टचं पण काम होईल आणि घरच्यांना पण भेटून होईल. विचारानेच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. काय ग, हसतेस का? वैदेहीने विचारलं. नाही नाही, काही नाही, चालेल, जाऊया आपण तुझ्या घरी. फक्त मला एकदा घरी विचारावं लागेल, आरोही म्हणाली. ठीक आहे, मग पुढच्या आठवड्यापासून सुरू करू. तू घरी विचारून ठेव. मग दोघींनी लस्सी घेतली आणि दोघी आपापल्या घरी परत आल्या. मिलिंद आज खुशीतच घरी गेले. जाताना चांगले 1 किलो पेढे घेतले. वैदेहीला आवडतं म्हणून आईस्क्रीम सुद्धा घेतलं. वहिनी, हे पेढे देवाकडे ठेव आणि आईस्क्रीम फ्रीजमध्ये. काय भाऊजी, आज एवढं गोड? मीना वहिनीने विचारलं. अगं, बातमीच तशी आहे. पण दादा आलाय का? हो, आले आहेत. आमच्या खोलीत आहे. बोलावू का त्यांना? हां, बोलावलंच तर बरं पडेल. सगळ्यांशीच इथे बोलता येईल, मिलिंदा म्हणाले. अहो, पण विराज आणि विशांत अजून आलेले नाहीत घरी, मिनल काकू म्हणाल्या. ते बरंच आहे ग. त्या दोघांना तो विषय इतक्यात कळायला सुद्धा नको. आधी सगळं फिक्स होऊ देत ना, मग त्यांना सांगू. तेवढ्यात मीना वहिनी दादासाहेबांना घेऊन बाहेर आल्याच. काय रे मिलिंद, कसला विषय? झोपाळ्यावर बसत दादाने विचारलं. दादा, जहागीरदारांचं स्थळ सांगितलं होतं ना, तिथून बहुतेक तरी होकारच येणार आहे. आज सकाळी मी वैदूला घेऊन देवळात गेलो होतो. तिथे वहिनीसाहेब आल्या होत्या. त्यांनी पाहिलं तिला. त्यांना वैदू खूप आवडली आपली. आणि माहिती आहे का, त्यांनी तिच्यासाठी साडी, ड्रेस पीस, सोन्याचं लॉकेटसुद्धा दिलं आहे. त्यांची पसंती आहे. आता राहता राहिला प्रश्न देवादेवचा आणि वैदेहीच्या पसंतीचा. देव तर आईसाहेबांच्या शब्दाच्या बाहेर नाहीच. आणि खरं सांगायचं म्हणजे आपल्यापैकी देवला कोणी नापसंत करेल याची अजिबात शक्यता सुद्धा नाही. आता खरं टेन्शन आहे वैदेहीचं. तिने देवला पसंत करायला हवं. खरं सांगू दादा, देवला मी इतकी वर्ष ओळखतो. अगदी चांगला मुलगा आहे रे. स्वतःपेक्षा घरातल्यांची जास्त काळजी घेईल. निर्व्यसनी पण आहे. आपल्या वैदेहीला अगदी सूट करेल. दिसायला सुद्धा छान आहे. हा, थोडा काळा सावळा आहे, पण दोघांचा जोडा अगदी छान दिसेल. या शनिवारी पूजेनिमित्त त्यांना मी आमंत्रण देणार आहे. तुम्हा सगळ्यांना चालेल ना? मिलिंदानी असं विचारताच दादासाहेबांना आनंद झाला. अरे, तसं असेल तर खूपच छान होईल. एकदा का हे ठरलं ना की मग राऊतांच्या स्थळाला नकार कळवता येईल मला. मलाही माझी वैदू इतक्या दूर जायला नकोच आहे. पोर डोळ्यासमोरच राहिली पाहिजे. आणि तू म्हणतोस वहिनीसाहेब प्रेमळ आहेत. त्यांचा मुलगाही स्वभावाने चांगला आहे. आपली वैदू तिथे आनंदातच राहील. बापाला आणखीन दुसरं काय हवं असतं रे? लेकापेक्षा लेकीचीच काळजी बापाला जास्त असते. माझी वैदू त्यात अगदी अल्लड आहे, बालिश आहे. तिच्यावर प्रेम करणारी, समजून घेणारी माणसंच आपल्याला हवी आहेत. बाकी अजून आपल्याला तरी काय हवंय? तू म्हणशील ते सगळं आम्हाला मान्य आहे. आणि या सगळ्या बाबतीत तुला माझ्या परवानगीची अजिबातच गरज नाही रे. ती माझ्यापेक्षा जास्त तुझीच लेक आहे. तुला जे काय ठरवायचे ते ठरव बाबा. आमचा पूर्ण सपोर्ट असेल. दादा असं म्हणताच मिलिंदा छान हसले. पण त्यांच्या खांद्यावर हात ठेवत मिनल काकू म्हणाल्या, अहो, पण तिच्याशी तुम्ही बोललात का? ती लग्नाला तयार आहे का? अगं मिनल, तू तरी असं मूर्खासारखं बोलू नकोस. तयार आहे का म्हणून काय विचारायचं? तयार करायची जबाबदारी तुमची आहे. तिला घरात बसवून ठेवायचंय का आपल्याला? दादासाहेब भडकले तसं मिनल काकू अगदी शांत झाल्या. अरे दादा, भडकू नकोस. वैदेहीच्या काळजीपोटी विचारलं तिने. अरे, भडकत नाहीये मी, पण हा ऑप्शन तरी तिच्यासमोर का ठेवताय? लग्न हे केलंच पाहिजे. मग ती वैदेही असो, विशांत किंवा विराज. मिनल, हे बघ, तू वाईट वाटून घेऊ नकोस. अगं, पण तूच जर असं बोलायला लागलीस तर तिच्या विचारांना आणखीन फाटे फुटणार नाहीत का? तुम्ही दोघी तिला समजवा. लग्नासाठी, संसारासाठी तिच्या मनाची तयारी करा. दादासाहेब यावेळेस शांतपणे म्हणाले. मिनल काकू पण मग हळू आवाजात म्हणाल्या, हो दादा. आणि दादा, अजिबात काळजी करू नकोस. मी तिच्याशी बोललो आहे ना. हळूहळू का होईना होते तिच्या मनाची तयारी. मिलिंदा म्हणाले. चला, ही चांगली गोष्ट झाली. भाऊजी, तुमच्याशिवाय दुसरं कोणाचं ती ऐकतही नाही. आणि आम्ही सांगितलेलं पटत नाही तिला. असं आहे तिचं, मीना वहिनी म्हणाल्या. पण आहे कुठे ती? मिलिंदाने विचारलं.
तिच्याच खोलीत आहे. काहीतरी प्रोजेक्ट दिलाय ते करतेय. मीना वहिनी म्हणाल्या, करू देत, अभ्यासात उगीच डिस्टर्ब नको, असं म्हणत मिलिंदासुद्धा त्यांच्या खोलीत निघून गेले. जेवताना शनिवारच्या पूजेचा आणि जहागीरदार वैदहीला पाहायला येणार आहे हा विषय काढावा असं दादासाहेबांना वाटलं. पण इतक्यात मुलांसमोर नको. आधी त्यांच्याकडून इथे यायला होकार तर मिळू देत. आणि शिवाय आत्तापासून वैदहीला हे सांगायचं म्हणजे मग ती चिडून रडून घर डोक्यावर घेणार. हा विषय तिच्यासमोर काढणं म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार असंच होतं. पण हळूहळू तिच्या मनाची तयारी तर करायला हवी. जेवण झाल्यानंतर दादासाहेबांनी मिलिंदांनाच गळ घातली. मिलिंद, शनिवारबद्दल तूच वैदहीशी बोलून घे. हळूहळू तयार कर तिला. शेवटी मग आईस्क्रीमचा कप घेऊन मिलिंदा वैदहीच्या रूममध्ये गेले. अरे वा काका, आईस्क्रीम आणलंस? त्याच्या हातातून कप घेत वैदही म्हणाली. तिच्या डोक्यावर हात ठेवत मिलिंदा म्हणाले, अजून सुद्धा आहे हा, आणखीन आणू का? आधी हे खाते, संपल्यावर बघूया. बरं वैदू, परवा शनिवारी आपल्याकडे पूजा आहे माहिती आहे ना? तू सुट्टी घेशील ना? मिलिंदाने विचारलं. खरं सांगू काका, सुट्टी घ्यायची तशी इच्छा नाही माझी. अरे खूप अभ्यास आहे, मला प्रोजेक्ट पूर्ण करायचं आहे रे, ती म्हणाली. पण मला वाटतं तू सुट्टी घे, बरं पडेल. मिलिंदा असं म्हणताच तिने त्यांच्याकडे पाहिलं. अगं, म्हणजे त्या दिवशी ना वहिनीसाहेब आणि देवादेव आपल्याकडे दर्शनाला येणार आहेत ना? ते ऐकताच तिचे डोळे मोठे झाले. दर्शनाला येणार आहेत की मला पाहायला? तिने विचारलं. असं काय करतेस वैदू? आता पुढे जायचं असं ठरलंय ना आपलं, मग किती दिवस टाळाटाळ करणार? कधी ना कधी पाहायचा कार्यक्रम करावाच लागेल ना, मिलिंदाने समजावलं. अरे पण काका, मला खूप भीती वाटते रे. जसजसं हे सगळं जवळ येतंय ना तसं माझं टेन्शन वाढत जातं, ती म्हणाली. अगं पण तुझं ते युनिव्हर्स काय म्हणतंय? काहीतरी सिग्नल देतच असेल ना ते. काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह विचार कर ना तू, म्हणजे सगळं पॉझिटिव्ह होईल, मिलिंदाने समजावलं. करते रे, पण डोळे बंद केले तर कोणते तरी भलते सलतेच चेहरे समोर येतात, ती म्हणाली. भलते सलते म्हणजे कोणते? मिलिंदाने विचारलं. अरे म्हणजे असं गुंड टाईप वगैरे रे. जाऊ दे, तुला नाही कळायचं ते. पण काका नको ना रे हे, कळवळून वैदही म्हणाली. हे बघ वैदू, घरी ना ऑलरेडी सगळेच वैतागलेत. दादा तर खूप भडकलेत. आता तू अशीच नाटकं करत राहिलीस तर मग त्या राऊतांच्या मुलाबरोबर दादासाहेब तुझं लग्न लावून मोकळे देखील होतील. मग चालेल का तुला? यावेळेस मिलिंदाचा आवाज चढला होता. तशी ती रडू लागली. ते पाहून मिलिंदांचा जीव सुद्धा कळवळला. अगं ए फुलपाखरू, रडू नकोस ग. पण मला सांग, एवढं काळजी करायचं काय कारण आहे? आम्ही सगळे इथे तुझ्यासोबत असणार की नाही? आणि आता तू ज्यांना भेटणार आहेस ते अनोळखी थोडीच आहेत. वहिनीसाहेब तर ऑलरेडी तुला भेटल्याच आहेत आणि देवादेवला सुद्धा भेटली आहेसच की तू. हां, तेव्हा तुमचं फार बोलणं झालं नसेल, पण पाहिलंच तर आहे ना. आता बोलणं करून घे, चांगला आहे तसा तो, असं म्हणत मिलिंदाने हलकेच तिचे डोळे पुसले. मी काय म्हणतो ते कळतंय का? मिलिंदाने विचारलं. तसं तिने मानेने हो असं सांगितलं. पण आता आईस्क्रीम विरघळलं होतं. त्याची चव अगदी पानसट झाली होती. मिलिंद काकाने सांगितलेली बातमी ऐकून ते आईस्क्रीम खायचं सुद्धा तिला मन होईना. खरं तर मिलिंदांना सुद्धा वाईट वाटत होतं. पण आता पुढे जायलाच हवं होतं. मी काय म्हणतो, उद्या तुला पार्लरला वगैरे जायचं असेल तर जाऊन ये. मिनलला सांगतो तुझ्याबरोबर यायला. पण बिचारी वैदही अजून रडतच होती. वैदू, काय झालं? तू अशी रडत राहिलीस ना की माझा जीव पण मग वर खाली होतो. काय करूया सांग? त्या लोकांना नको बोलवू का? तू म्हणशील तसं करू, मिलिंदांनी रागावूनच विचारलं. बोलव रे, पण तरी मला भीती वाटतेच ना, रडत रडत ती म्हणाली. पुन्हा तेच. हे बघ पिल्लू, मी म्हटलं ना घाबरायचं नाही, तसं काही कारणच नाही. बरं, त्या दिवशी आपण त्यांना बोलवू. तू फक्त भेटून घे, बोलून घे. आणि त्यानंतर जर तुला वाटलं की हे स्थळ माझ्यासाठी ओके नाही तर मग पाहू ना काय करायचंय ते. अगं तोही ऑप्शन बंद झालेला नाही अजून. ठीक आहे, आता रडू नकोस हां. खाऊन घेते आईस्क्रीम. आणि उद्या आणि परवा जरा घरीच आराम कर. झोपून घे आता. उशीर बघ केवढा झालाय. सहदेवला पण किती झोप आली आहे ते बघ. असं म्हणत त्याने सहदेवला एक छोटीशी टपली मारली. काका, लागेल की त्याला, असं काय करतोस? रागानेच ती म्हणाली. सहदेवला जवळ घेतलं. मिलिंदा उठले आणि हसतच बाहेर पडले.
खरं तर सगळ्यात जास्त टेन्शन मिलिंदांनाच आलं होतं. शनिवारी या मुलीने काही गोंधळ घालायला नको म्हणजे झालं. ही त्यांच्यासमोर अशीच रडत राहिली तर त्यांना वाटायचं की हिला आपण जबरदस्ती लग्नाला तयार करतोय म्हणून. आणि मग तेव्हा तर दादासाहेब अधिकच खवळतील. मग वैदेहीचं काही खरं नाही आणि तिला पाठीशी घातलं म्हणून आपलं तर त्याहून काही खरं नाही. कसं समजवायचं या पोरीला कळतच नाही. पाहू आता काय होतंय ते. त्याआधी वहिनी साहेबांना फोन करायला हवा असं म्हणत ते त्यांच्या खोलीत गेले आणि लगेचच वहिनी साहेबांना फोन केला. नमस्कार वहिनी साहेब, कशी आहे तब्येत? डॉक्टर काय म्हणाले? मिलिंदांनी असं विचारलं. तोच वहिनी साहेब म्हणाल्या, ते काय म्हणणार आणि त्यांचं म्हणणं आम्ही फार सिरियसली घेतही नाही. तुम्ही तुमचं सांगा. तुम्ही कधी येताय बंगल्यावर वैदेहीला घेऊन? घाईघाईने वहिनी साहेबांनी विचारलं. आम्ही इतक्यात नाही येणार. आता आधी तुम्हीच या. शनिवारी घरी पूजा ठेवली आहे. तुम्ही सगळ्यांनी जेवायलाच या. त्यानिमित्ताने दोघांची भेट पण होईल. ते ऐकताच वहिनी साहेबांना आनंद झाला. हो हो चालेल. फोन ठेवून लगेचच त्यांनी आदिराजला आपल्या खोलीत बोलावून घेतलं. आदिराजला जरा टेन्शनच आलं. आईसाहेब, तब्येत ठीक नाही का तुमची? काळजीने त्याने विचारलं. आम्ही ठीक आहोत रे, असं म्हणत त्यांनी दरवाजा लावून घेतला. काय झालं एवढं? त्याने आश्चर्याने विचारलं. हे बघ आदी, आता आम्ही जे काही सांगतोय ते नीट ऐकून घे आणि आम्हाला मदत कर. आदिराजने हो असं सांगितलं. आदी, आम्ही देवसाठी एक मुलगी पाहिली आहे. ते ऐकताच आदिराजच्या चेहऱ्यावर छान स्माईल आलं. कोण आहे? त्याने विचारलं. आपले मिलिंदा आहेत ना, त्यांची पुतणी. आम्ही भेटलोय तिला. मुलगी अगदी गोड आहे रे. आपल्या देवला शोभेल अशीच आहे. पण तुला तर माहिती आहे ना, लग्न म्हटलं की हा कसा चिडचिड करतो ते. आम्ही कसा बसा तयार केलाय त्याला. हे बघ, परवा आपल्याला मिलिंदांकडे पूजेला जायचे. आरोहीशी आम्ही बोललो नाही, तिच्याशी पण बोलून घेऊ. पण आता त्यांच्या घरी जायचं, तेही पहिल्यांदा. तेव्हा उद्या मला खूप खरेदी करायची आहे. तू घेऊन जाशील आम्हाला? त्यांच्यासाठी कपडे, मिठाई, भेटवस्तू सगळं घ्यायचं आहे. काळजीनेच आईसाहेब म्हणाल्या. सगळं करू आईसाहेब, पण तुम्ही तुमच्या तब्येतीला जपा. फार दगदग चालणार नाही तुम्हाला, आदिराज म्हणाला. हे बघ, तूही आता त्या देवसारखं लेक्चर देत राहू नकोस हा. तो असं वागतो म्हणून तर तुला बोलावलं ना. तूही मला तेच काय सांगत बसलास. आईसाहेब भडकल्या तसा आधी हसला. बरं, जाऊ उद्या सकाळी. मी सांगतो तसं दादाला. पण दादाला काय सांगू? आदिराजने विचारलं. अरे हे खरेदीचं त्याला सांगायचं नाहीच आहे, आईसाहेब चिडून म्हणाल्या. अहो पण मग तो विचारेल ना, मी ऑफिसला का येत नाही म्हणून. मग काय सांगावं? आदिराजने विचारलं. सांग की माझी तब्येत बरी नाही म्हणून थोडा उशिरा येईन, आईसाहेब म्हणाल्या. नाहीतर तू काही सांगूच नकोस. काय सांगायचं ते आम्हीच सांगतो. असंही कधी ना कधीतरी खरं सांगावंच लागणार आहे. आम्ही पाहतो काय करायचं ते. तू फक्त आम्हाला घेऊन चल. सगळी जबाबदारी मग आईसाहेबांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. बरं आईसाहेब, परवा आम्हाला तर यायला जमायचं नाही, कारण ऑफिसमधून आम्हाला गुजरातच्या फॅक्टरीवर जायचं आहे. होणाऱ्या बहिणीची भेट पुन्हा केव्हा तरी होईल, आदिराज हसला. काही हरकत नाही, पण उद्या तरी याल ना, आईसाहेबांनी विचारलं. हो, उद्याचं अगदी नक्की. येऊ मी? हो ये, असं म्हणत तो झोपायला निघून गेला. पण आईसाहेबांना झोप कुठली यायला? सगळ्यांसाठी काय काय खरेदी करायची, वैदेहीसाठी काय काय घ्यायचं, याचीच लिस्ट त्या करत राहिल्या. सकाळी ब्रेकफास्ट करायच्या आधी त्या देवच्या रूममध्ये गेल्या. देव, आत येऊ का रे? आईसाहेब या ना, तुम्हाला परमिशन कशाला हवी? देव, आज आदिराज ऑफिसला थोडं उशिरा येईल. आम्ही त्याला एक महत्त्वाचं काम सांगितलंय. आईसाहेब विषयाची टाळाटाळ करत आहेत पाहून देवने मुद्दामूनच खोचकपणे विचारलं. महत्त्वाचं काम? कसलं महत्त्वाचं काम? हे बघ देव, आम्हाला सुद्धा लपवाछपवी करायला आवडत नाही. आम्ही स्पष्टच सांगतो. मिलिंदांचा फोन होता. तुला तर माहीत असेलच, परवा त्यांनी आपल्याला पूजेला बोलावलंय. आपण तिथे जाणार आहोत. पूजेचं फक्त निमित्त आहे, बाकी खरं कारण तुला माहितीच आहे. तेव्हा तिथे जाण्यासाठी आम्हाला काही खरेदी करायची आहे, म्हणून आम्ही आधीला बरोबर घेऊन जाणार आहोत. तसं तुलाही विचारलं असतं, पण तू ना फार कटकट करतोस. शुभ प्रसंगाला उगीच हे कशाला ते कशाला अशा तुझ्या बोलण्याने गालबोट लागायला नको, म्हणून आधीला म्हटलं आमच्यासोबत चल. शॉपिंग झाली की डायरेक्ट ऑफिसला येईल तो, असं म्हणून आईसाहेब थांबल्या. छान, आम्हाला सोडून
बाकी सगळ्यांना स्वतःच्या गोटात सामील करून घ्या तुम्ही. काय करायचं ते करा. लग्न पण आमच्याशिवाय लागत असेल तर तेही लावून घ्या ना. असं म्हणून देव रागाने उठला आणि तिथून निघून गेला. ऑफिसमध्ये मिलिंदा डोकं खायला केबिनमध्ये आलेच होते. बरं का देव, आईसाहेब काही बोलल्या का रे तुला या शनिवारबद्दल? त्यांना पुढे काहीच बोलू न देता देव म्हणाला, हो, या शनिवारी आग्रहाचं निमंत्रण आहे ना आम्हाला, येऊ आम्ही. हां ठीक आहे, पण काहीतरी मस्त सदरा वगैरे घालून ये हां, छान दिसला पाहिजेस तू. मुद्दामूनच चिडवत मिलिंदा म्हणाले. देवने रागानेच पाहिलं. बरं राहिलं. देव ऐक ना, आज मी जरा लवकर जाईन, शनिवारी येणार नाही. तशी महत्त्वाची सगळी कामं आटपून ठेवली आहेत, पण तुलाही काही काम सांगायचं असेल तर सांगून ठेव मला, मिलिंदा म्हणाले. मिलिंदा जरा बस ना रे, मला बोलायचं होतं. देव अचानकच गंभीर झाला. काय रे, कसलं टेन्शन? मिलिंदाने विचारलं. आईसाहेब हट्ट धरून बसले आहेत. जोपर्यंत साखरपुडा होणार नाही तोपर्यंत ऑपरेशन करणार नाहीत म्हणून. माझं तर ऐकत नाहीच आहे. तू बोलून बघ ना, काकुळतीला येऊन देव म्हणाला. मी बोलतो देव, पण यावेळेस माझंही काही चालेल असं वाटत नाही. त्यापेक्षा तूच साखरपुड्याला तयार हो ना. असंही आज नाही तर उद्या करायचं आहेच ना. अगदी छोटेखानी करून घेऊ, मिलिंदा म्हणाले. खरं सांगू मिलिंदा, अजून मी तिला पाहिलेलं नाही. आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे. असाच कसा रे घेऊ? खूप भीती वाटते. आज पहिल्यांदाच देव एवढा इमोशनल झाला होता. अरे वेड्या, तुला कसली भीती वाटते? मिलिंदाने जरा आश्चर्याने विचारलं. अरे लग्न होणार म्हणजे आणखीन कुणाची तरी जबाबदारी घ्यायची आहे मला. माझ्याबरोबर ती सुखी राहील ना, पुढे सगळं ठीक होईल ना, आमचं जमेल ना, स्वभाव जुळतील ना, ती आईसाहेबांना, घराला, आरोही, आदिराजला सगळ्यांना सांभाळून घेईल ना. खूप सारे विचार येतात रे मनात. बाबासाहेब गेल्यापासून ऑफिसची आणि घरची सगळीच जबाबदारी अंगावर येऊन पडली आहे माझ्या. आदी आणि आरोही लहान आहेत. त्यांच्या चुका झाल्या तर सावरायला आहे मी, पण असं वाटतं माझ्याकडून चुकूनही चूक झाली तर अख्खं घरच कोलमडेल. त्याच्या त्या बोलण्याचं मिलिंदांना आश्चर्य वाटलं. देव, एवढा विचार का करतोयस? काही चुकणार नाही तुझं. आणि हे बघ, आईसाहेबांनी काहीही ठरवलं तरी तू होकार दिलाच पाहिजे असं काही नाही रे. वैदई गोड आहे, चांगली आहे, घराला घर पण देईलच ती. पण तरीही कुठल्याही क्षणी तुला वाटलं की ही मुलगी आपल्यासाठी योग्य नाही तर नकार द्यायचा अधिकार आहे तुला. आणि विश्वास ठेव, तू नकार जरी दिलास तरी आपल्या या नात्यात केसा इतकाही ओरखडा पडणार नाही याची गॅरंटी मी देतो. मिलिंदा असं म्हणताच देव मग एकदम रिलॅक्स झाला. काय झालं कुणास ठाऊक. तो उठला आणि मिलिंदांना त्याने मिठी मारली. आबासाहेब गेले, पण आता त्यांच्या खालोखाल तूच सगळ्यात जवळचा वाटतोस मला मिलिंदा. मिलिंदाने त्याला थोपटलं. देव, तुझं वाईट होईल असं कधीच मी काही करणार नाही. विश्वास आहे ना? होय मिलिंदा, माहिती आहे. म्हणूनच पाहायच्या अगोदरच आम्ही आमचा होकार ठरवून टाकलाय. देव म्हणाला. नाही, कोणत्याही निर्णयाची घाई करू नकोस. शांतपणे विचार करूनच निर्णय घे. कसलीच काळजी करू नकोस. तुला कधीही काहीही बोलावंसं वाटलं तर सांग मला. हा मिलिंदा सदैव तुझ्यासाठी उभाच असेल. एवढं बाकी कायमच लक्षात असू दे. मिलिंदा असं म्हणताच देव हसला. बरं, मी माझी कामं आटपून घेतो, लवकर निघायचंय, असं म्हणत मिलिंदा बाहेर पडली. घरी सगळ्यांचीच पूजेची तयारी चालू होती. विशांतला शनिवारी हाफ डे होता. विराज मात्र कॉलेजमधून लवकर घरी आला. वैदेहीने सुट्टी घेतली होती. ती स्वतःच पार्लरमध्ये जाऊन आली. पूजेचा आणि आईबाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीचा सगळा उत्साह तिच्यासाठी तरी मावळला होता. तिला भलतंच टेन्शन येत होतं. थोडी उत्सुकता पण होती. 2 दिवस आपण कॉलेजला गेलेलो नाही. आरोहीने मेसेज टाकला, पण तब्येत बरी नाही असं आपण रिप्लाय केला. हे सगळं आरोहीला कळलं असेल का? कळलंच असेल, पण ती कशी शहाणी, बोलत नाही आपल्याला. जाऊ देत, आपणही स्वतःहून विषय काढायचा नाही. उद्या येईल घरी तेव्हा पाहता येईल काय करायचं ते. मग तिने सहदेवला उचललं. सहदेव, हे बघ, उद्या घाबरायची तशी काही गरज नाही रे. अरे माणसासारखीच माणसं आहेत ती. ती काय नखाने ओरबडणार आहेत की चावणार आहेत आपल्याला? तू पॉझिटिव्ह व्हिज्युअलाइज कर ना. अगदी कॉन्फिडेंटली आपण त्यांच्याशी जाऊन बोलतोय. आपण अजिबातच घाबरलेलो नाही. आणि विचारून काय विचारणार ते? नाव गाव विचारतील.
काय आवडतं काय नावडतं ते विचारतील. फार फार तर जेवण बनवता येतं का एवढंच विचारतील. ह्या पलीकडे आणखीन काय विचारणार. घाबरू नकोस हं सहदेव, मी आहे तुझ्यासोबत. घाबरलेली बिचारी ती त्या सहदेवची समजूत काढत होती. उद्या गुजरातचं प्रोजेक्ट पूर्ण करून संध्याकाळी लगेच यायचं हं. रविवारी इथे हवायस तू, देवादेवने आदिराजला म्हटलं. उशीर झाला तर एक दिवस तिथे राहीन मी. आदिराज असं म्हणताच देवादेवने त्याच्याकडे रागाने पाहिलं. उशीर कशाला होईल, देवादेवने विचारलं. फ्लाईट अवेलेबिलिटी पण पाहावी लागते, रागानेच आदिराज म्हणाला. फ्लाईट मी बुक करेन, मीटिंग झाली की सांग. आदिराजला आता राग आला होता. इतकं रागवायला काय झालं, भल्याच सांगतोय ना मी. पटणार नाही तुला, पण एक गोष्ट ऐकून जा. एका जंगलात एक घुबड असतं. रात्रीचं त्याला सगळं दिसतं, पण दिवसाचा पहिला किरण आल्या आल्या त्याच्या डोळ्यांना त्रास होऊ लागतो. त्याची नजर अंधुक होऊ लागते. हे जग धुसरच आहे, अंधारमय आहे, जगण्यासाठी लायक नाही असंच तो समजत राहतो. बाकीचे प्राणी त्याला समजावतात, अरे असं नाही, हे जग सुंदर आहे, प्रॉब्लेम तुझ्या दृष्टीत आहे. पण त्याला विश्वासच वाटत नाही. जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन अगदी निगेटिव्ह होऊन जातो. खरं तर प्रॉब्लेम जगात नसतो, त्याच्या सकाळी न दिसण्याच्या दृष्टिकोनात असतो. गोष्ट समजलीच असेल तुला, आणि त्याचा मतितार्थ सुद्धा. काय कळलं का काही? बोल की, काहीतरी विचारतोय मी. देवादेव असं म्हणताच मग आदिराजने काहीतरी बोलायला सुरुवात केली. हा म्हणजे कदाचित त्या घुबडाने आपला दृष्टिकोन बदलायला हवा होता, किंवा निदान आपली दृष्टी हे आपलं लिमिटेशन आहे हे तरी मान्य करायला हवं होतं. आदिराज सहजपणे म्हणाला. नाही, तसं नाही आहे ते. त्याने आपल्या आजूबाजूच्या आणि जवळच्या लोकांवर म्हणजे प्राण्यांवर विश्वास ठेवायला हवा होता, देवादेव म्हणाला. मग आदिराज काही बोलला नाही, उठून आपल्या खोलीत गेला. गेल्या गेल्या मात्र त्याने प्रांजलला फोन केला. उद्या दुपारी 3 वाजता भेटशील ना प्रांजल? मी सुरतलाच असेन. मागे ज्या हॉटेलमध्ये भेटलो ना तिथेच भेटूया. राहायला दादा परमिशन देत नाहीये ग, तेव्हा मला संध्याकाळीच परत यावं लागेल, तो म्हणाला. हे काय आधी, तुला तासभर भेटायला मिळावं म्हणून एवढा प्रवास करून मी तिथे जाणार आणि तू लगेच निघणार, प्रांजलने विचारलं. मग काय करू, त्याच्याशी वाद घालू का, त्याने विचारलं. अरे पण आता हे असं किती दिवस चालणार, कधी ना कधीतरी स्टँड घ्यावाच लागेल, सगळं खरं सांगावं लागेल. मी सुद्धा माझ्या घरी खोटं बोलूनच येते ना. बिझनेस रायव्हलरी तुझ्या आणि माझ्या बाबांमध्ये होती. खरं तर ती दुश्मनी त्या दोघांमध्ये सुद्धा नव्हती, उलट त्या दोघांची तर चांगली मैत्रीच होती. पियुषभाई मध्ये आला आणि त्याने सगळा गोंधळ केला. त्याने सुरुवात केली आणि मग ते शत्रुत्व वाढत गेलं. पण त्यात आपला काय दोष, प्रांजल म्हणाली. हे बघ प्रांजल, मला कळतंय, पण ही गोष्ट माझ्या घरी माहीत नाही. फक्त मागे दादाला कळली होती तेव्हा तो रागावला होता, माझ्यावर हात पण उचलला होता. तेव्हापासून आम्ही एकमेकांशी बोलत सुद्धा नव्हतो. अलीकडेच फक्त 2-4 वाक्यांचं संभाषण सुरू झालंय. विश्वास ठेव माझ्यावर. सध्या घरची परिस्थिती जरा नाजूक आहे. आईसाहेबांचं ऑपरेशन आहे आणि बहुतेक दादाच्या लग्नाचं पाहतायत. या 2 गोष्टी उरकल्या ना की लगेचच मी आईसाहेबांकडे विषय काढतो. कधी कधी मला तर वाटतं हे असं घरी सांगण्यापेक्षा आपण कुणालाही न सांगता कोर्ट मॅरेज करूया. आमच्या घरी सांगितलं तरी तुझ्या घरी प्रॉब्लेम येणारच आहेत, तो म्हणाला. मग त्यावर प्रांजलही विचारात पडली. ठीक आहे, पाहू काय करायचं ते, सध्या नको काळजी करूस. उद्या काय सांगून येणार आहेस तू? मैत्रिणींबरोबर पिकनिकला जाणारे असंच सांगणार आहे मी. माझ्यावर तेवढा कोणी संशय घेणार नाही, ती म्हणाली. फ्लाईटनेच येशील ना? हो. भेटू तर मग, असं म्हणत तिने फोन ठेवला. रात्री जेवताना आईसाहेबांनी विषय काढला. बरं का आरोही, उद्या आपल्याला मिलिंदांकडे पूजेला जायचंय. त्यांचं आमंत्रण आहे तसं. आरोहीला खरं तर आनंद झाला, पण आईसाहेबांनी जेव्हा पुढची गोष्ट सांगितली तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकली. आणि बरं का, आणखीन एक आनंदाची गोष्ट आहे. आईसाहेब असं म्हणताच सगळेजण पाहू लागले. मिलिंदांच्या पुतणीचं वैदेहीचं स्थळ देवसाठी पाहतोय आपण. अजून तसं काही बोलणं वगैरे झालेलं नाही. उद्या फक्त पाहायचा कार्यक्रम होईल. देवने तर विशेष काही प्रतिक्रिया दिली नाही. आधी मात्र देवकडे पाहत राहिला. आरोहीचे डोळे मोठे झाले. काय झालं आरोही, आश्चर्य वाटलं ना? वैदेही तुझी मैत्रीण आहे ना? आईसाहेबांनी असं विचारताच तिने हो असं सांगितलं. पण आता ती जाम घाबरली होती.
आता वैदही आपली नणंद होणार की आपण हिची? तिने डोक्याला हात लावला. मग येणार ना तू? काय बोलावं आरोहीला कळत नव्हतं. अशा परिस्थितीत विशांतच्या घरी जायचं आणि तेही देवदादा असताना. नको नको, वरून ताकभात असं लगेच समजतं त्याला. चुकूनही आमच्या नजरेतून वागण्यातून त्याला काही कळलं तर मग काही खरं नाही. काय झालं आरोही? एवढा कसला विचार चाललाय? देवने विचारलं. तशी ती भानावर आली. अरे नाही दादा, कॉलेजमध्ये प्रोजेक्ट चालू आहे ना, मला नाही जमणार. असं काय करतेस? वैदईने पण सुट्टी घेतलीच आहे की, भेट होईल तुमची, आईसाहेब म्हणाल्या. तरीही नको, मला माझं प्रोजेक्ट पूर्ण करायचंय. मी कॉलेजमध्ये भेटेन तिला. बरं राहिलं. मग शेवटी मी आणि देव, आम्ही दोघंच जायचं. आईसाहेबांनी देवकडे पाहून विचारलं. मी तर म्हणतो मीही येत नाही आईसाहेब, तुम्हीच जा आणि पाहून घ्या. देवचं असं तिरकस बोलणं ऐकून आईसाहेब पण जाम भडकल्या. तुझं पुन्हा सुरू झालं देव? राहू देत, तुला काय करायचं ते कर. आम्हालाही जेवण नकोय आता. आईसाहेब असं म्हणत उठणार तोच देव पटकन म्हणाला. सॉरी सॉरी सॉरी, जेवून घ्या. पुन्हा असं नाही म्हणणार, जाऊया आपण. देव असा घाबरलेला पाहून आधीला चांगलंच हसू आलं. तो गालातल्या गालात हसत राहिला. उद्या सकाळची 8ची फ्लाईट आहे तुझी, माहिती आहे ना? देवने आठवण करून दिली. त्याने मानेनेच हो असं सांगितलं. आणि परतीची फ्लाईट 5ची. देव म्हणाला तसं आदिराज त्याच्याकडे पाहत राहिला. अरे 5ची फ्लाईट का बुक केलीस तू? निदान मला विचारायचंच तरी ना? वैतागत आदी म्हणाला. तुला कशाला विचारायचं? का अजून कोणता प्रोग्राम ठरवलायस तू? देवने रागाने विचारलं तसं आधीने 2 क्षण डोळे बंद करून घेतले. प्रोग्राम कोणताच नाही, पण फार घाई होईल म्हणून म्हटलं. हो दे की मग घाई, तिथे निवांतपणा हवाच कशाला? देवादेव रागाने म्हणाला. आदिराज त्याच्याकडे पाहतच राहिला. त्याला खूप वाईट वाटलं. म्हणजे आता अर्धा तास सुद्धा प्रांजलशी बोलायला मिळणार नाही. बिचारी एवढा प्रवास करून येणार आणि अशी उडती उडती भेट होणार. देवादेवचा त्याला राग येत होता, पण काय बोलणार? उगीच त्याला आणखीन संशय येईल म्हणून तो शांतच राहिला. मग निमूटपणे आदिराज जेवला आणि मग तयारीला आपल्या खोलीत निघून गेला. उद्या ना वैदय आणि देवादेव एकमेकांसमोर येणार आहेत. दोघांनी एकमेकांना पाहिलं तर आहे, पण अजून ओळखलेलं नाही. वैदही आदिराजला देवादेव समजते आणि देवला वैदही कोण हे माहीतच नाहीये. देवादेवला पाहून आता वैदही आपला निर्णय बदलेल का, की देवच नकार देईल? गंमत येणार आहे. पाहूया उद्याच्या भागात.